माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर गुढीपाडवा म्हणलं की पोळ्यांचा बेत असतोच। आमच्याकडे तर स्पेशली पुरणपोळी गुढीपाडव्याला असते। तर आईने रात्रीच पुरणपोळ्याचं जे सारण असतं ते सगळं बनवून ठेवलं होतं। सकाळी तिने झाडलोट ते सगळी कामं आवरली आणि सगळ्यात आधी तिने पुरणपोळ्या बनवायला घेतल्या। तिने मस्त अशा पुरणपोळ्या बनवल्या, छान तुपावरती भाजल्या त्यांना। आणि माझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या मला खूप आवडतात, बाकी मला कोणाच्या आवडत नाही कारण ती खूप छान बनवते। त्याच्यानंतर मला जायचं होतं शाळेमध्ये, तर तेच माझी आवरावर चालू होती। मग आईला म्हटलं पटकन एक पुरणपोळी छान बनव, आपण एक व्हिडिओ त्याचा काढू, क्लिप काढूया। मग मी सामान ते सगळं गोळा केलं, हार तेन फुलं तोरण, आणि मी निघाली शाळेला। विहानला पण बोलली चल, पण विहानची आंघोळ झाली नव्हती, तो बोलला मी नंतर येतो। शाळेत गेली, शाळा ओपन केली, थोडासा कचरा होता तर तो साफ करून घेतला। जे सामान आणलं होतं ते आतमध्ये येऊन ठेवलं, लाईट्स लावल्या, तर असं सगळं केलं। स्कूल ही माझी लक्ष्मी आहे, सो तिची आधी सगळ्यात आधी पूजा करून तिने जे आपल्याला सगळं दिलं आहे त्याचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य असतं। तर मस्तपैकी पूजा केली, नवीन मूर्ती आणली होती त्याची स्थापना केली स्कूलमध्ये, दिवा अगरबत्ती केलं, थोडीशी पूजा करून सगळं छान अशी प्रार्थना करून मग मी म्हटलं चला बाहेर मला थोडी रांगोळी काढायची होती, तर बाहेरचं अंगण थोडंसं जे आहे स्कूलचा आजूबाजूचा परिसर त्यातला साफ करून घेऊ। तर मग पाणी ते मारून घेतलं कारण खूप उन्हाळा चालू आहे। पाणी मारलं, थोडंसं साफ केलं आणि मग ते थोडंसं ड्राय होण्यासाठी वेट केलं की ज्याच्याने मग मी रांगोळी काढेन तर ती व्यवस्थित येईल। तुम्ही तुमच्या नववर्षाची सुरुवात कशी केली? तुम्ही गुढीपाडव्याला घरी काय बनवलं? बरेच जण श्रीखंडपुरी बनवतात, पुरणपोळी बनवतात, आम्ही तर दोन्ही बनवलं आहे। तुम्ही काय बनवलं आहे तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा। मला आवडेल जाणून घ्यायला की तुमचं नववर्ष कसं गेलं, तुम्ही काय काय केलं। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ज्याच्याने मी जेव्हा पण अपलोड करेन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। तर मी इथे हा छोटासा हार दाखवत होती जो मी रात्री म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं की मी रात्री हार बनवले त्याच्यात, तेव्हा हा मी एक छोटासा हार बनवला होता। दिवा लावला आणि फॅन चालू असल्यामुळे तो सारखा विजत होता, मग पटकन फॅन बंद करून घेतला आणि मग परत लावला, पुन्हा अगरबत्ती लावली, कापूर लावला आणि छानपैकी देवाला पाया पडले आणि म्हटलं की जे काही नवीन वर्ष आहे छान सुखात जाऊ, सगळ्यांचं हेल्दी सगळे राहू दे आणि सगळ्यांना ते सक्सेसफुल असू दे। असंच करून मग नंतर विहान म्हटला मी आता सगळं शूट करतो। मग म्हटलं ठीक आहे घे। मग बाहेर तोरण लावलं, फुलांची माळ लावली, रांगोळी